तो ब्लॅकबोर्ड एवढा स्वच्छ आहे अजून. अरे लिहा काय ते कोण बेंच बेंच वाजवा जरा आवाज करा प्रिन्सिपलला येऊन जा. पहिला दिवस आहे. कोण म्हणणार आहे, कोण हुशार आहे? मला 2 पॅकेट नाही. काय आता ऐकत सगळ्यांना त्याला भेटलं प्रार्थना घ्यायची आता. बाई हा मला देत नाही श्रीखंडाची वडी. बाहेर काढायचं वर्गाच्या. अर्थ विचार आजून आपण टाळण्याचे मार्ग नाही शोधतो. त्यामुळे कधीही कुठेही जिद्दीने आपण पुढे जातो, कारण आपल्याला ते मनापासून करायचं असतं. त्यामुळे तो मार्ग सोपा असतो. नाहीतर आपण काय म्हणतो की जाऊ दे का आज नडलोच आहोत, आज जमतच नाहीये, आज वेळच नाही आहे करायला, तर तसं करून चालणार नाही. ज्यावेळेला आपल्या मनात जिद्द असते आपल्या मनात, पण त्यातूनही आपण ज्यावेळेला जिद्दीने पुढे जातो, आपल्या मनातून एखादी गोष्ट ठरवून पुढे जातो, तेव्हा सगळेच मार्ग सोपे होतात का? तर असा हा आजचा सुविचार आहे. 10 मिनिटाची निबंधाची स्पर्धा घ्यायची. निबंधाचा विषय आहे माझ्या लाडक्या बाई. प्रत्येकाने आपल्या शाळेचं नाव घ्यायचं आहे, अनुक्रमांक लिहायचा आहे, आठवत असेल तर त्यानंतर इयत्ता तुकडी सगळं लिहायचं आहे. या लवकर. बाई काय काय शिकवायच्या, काय आवडायचं त्याचं. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे अत्यंत महत्वाच्या लोकांची. ओळख जे निर्माण करतात त्या सर्व ताऱ्यांची, त्या ताऱ्यांची खडानखडा माहिती ठेवतात ते साऱ्यांची. अभ्यास नको आज एक छानशी गोष्ट ऐकूया. ही गोष्ट आहे अत्यंत महत्वाच्या लोकांची. ओळख जे निर्माण करतात सर्व ताऱ्यांची, खडानखडा माहिती ठेवतात साऱ्यांची. अनेकांचे जीवन यांच्या कॅमेऱ्यात टेकतात, स्वतःच जगणं मात्र थोडं बाजूला टेकतात. यांची सुद्धा असते फटके स्टाईल. कॅमेरा ऑफ झाला की त्वरित त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल. कलाकारांसोबत नाही ठेवत कसलेच हेवे दावे. कलाकारांसोबत नाही ठेवत कसलेच हेवे दावे. सगळ्यांनाच मान देतात, असो जुने वा अगदी नवे. घर बसल्या मनोरंजनाची ग्वाही. घर बसल्या मनोरंजनाची ग्वाही हे प्रत्येक कुटुंबाला देतात. पण खरं सांगते मुलांनो, आपल्या घरी आपल्या कुटुंबासोबत
अगदी कमी वेळ घालवतात. कोणी आईला, कोणी नवऱ्याला, कोणी मुलांना आज नक्की घरी लवकर येणार असं सांगून निघतात, पण सेटवरची स्टोरी मिळवण्यासाठी तास तासभर थांबतात. प्रेक्षकांना घालतात साथ, कलाकारांपर्यंत पोहोचवतात रसिकांची दाद. आता सांगते, यांच्या घरी काहीसे असे असतात स्वभाव. अरे आज तरी घरी थांब, तुझ्या बहिणीचं केळवण आहे. नाही थांबता येणार आई, मालिकेच्या नायिकेचं आज डोहाळे जेवण. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त तुझ्या आवडीचं केलंय गोडधोड. जेवायला नाहीये मी आज, कव्हर करायचा आहे महा एपिसोड. आई मला बरं वाटत नाहीये ग, आज घरी थांब ना प्लीज. औषध घेते बाळा थोडस झोप, आज मोठी मालिका होतीये रिलीज. मुलांची आजारपणं, घराची केळवणं, एखादा संडे, कुणाचं बर्थडे, सुट्टी मोठी, बाबांची साठी, तुमच्या अनुपस्थितीची घरच्यांना लावतात सवय. सतत मनात एकच विचार, प्रेक्षकांना काय हवंय. कळलं असेल एव्हाना मी कोणाची गोष्ट सांगते. एव्हाना कळलंच असेल मी सांगते गोष्ट कोणाची. तुमच्यासाठी सोपं आहे, ही गोष्ट आहे तुमच्या परिचयाची. कोणाची आहे ही गोष्ट? सगळ्या